नमस्कार. आपले अण्णा या यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचं स्वागत. आज आपण महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने जे 20 उमेदवार परवा जाहीर केले त्यात राजकीय वारसा, राजकीय घराण्यातील उमेदवार किती यावर चर्चा करत आहोत. भाजपचे सर्वेसर्वा पंतप्रधान नरेंद्र मोदी राजकारणातील घराणेशाही यावर सतत टीका करत राहतात. मात्र त्यांचाही पक्ष राजकारणातील घराणेशाहीला बाजूला ठेवू शकत नाही हेच यावरून दिसते. सर्वप्रथम मुंबईतून केंद्रातील कॅबिनेट मंत्री पियुष गोयल यांना उमेदवारी दिली आहे. पियुष गोयल यांचे वडील वेदप्रकाश गोयल हे भाजपचे त्यांच्या काळातील मोठे नेते होते. ते मंत्रिमंडळात पण होते. त्यांच्या आईही सलग 3 वेळा महाराष्ट्र विधानसभेवर निवडून गेल्या होत्या. म्हणजे गोयल कुटुंबाच्या घराणेशाहीतूनच पियुष गोयल यांचे हे पुढे आलेले आहे. दुसऱ्या उमेदवार दिंडोरी लोकसभा मतदारसंघ जो की अनुसूचित जमातीसाठी राखीव आहे, येथून डॉक्टर भारती पवार ज्या सध्या केंद्रीय मंत्रिमंडळातील एक मंत्री आहे, त्यांचे सासरे कैलासवासी A.T. पवार हेही राजकारणातलं नाशिक जिल्ह्यातलं मोठं प्रस्थ होतं. A.T. पवार ही राज्याच्या मंत्रिमंडळात काही काळ मंत्री होते. तिसरं उदाहरण अनुसूचित जमातीसाठी राखीव असलेल्या नंदुरबार मतदारसंघातून आता तिसऱ्या वेळी डॉक्टर हिना गावित यांनाच परत उमेदवारी देण्यात आली आहे. हिना गावित यांचे वडील डॉक्टर विजयकुमार गावित हेही जवळपास 40 वर्षे राजकारणात असून ते सध्या राज्य मंत्रिमंडळातील मंत्री असून या अगोदर म्हणजे भाजपत नसतानाही राष्ट्रवादी काँग्रेसकडून ते मंत्रिमंडळातील एक सदस्य होते. त्यापुढं जाऊन आपण अकोला मतदारसंघात अनुप धोत्रे यांना भाजपनं उमेदवारी दिली आहे. अनुप धोत्रे यांचे वडील संजय धोत्रे हे त्या मतदारसंघातील विद्यमान खासदार आहेत. संजय धोत्रे अनेक वर्षापासून राजकारणात सक्रिय आहे. मात्र सध्या ते आपल्या आजारपणामुळे अंथरुणावर खिळून असल्यामुळे भाजपनं येथे संजय धोत्रे यांना उमेदवारी दिली आहे. पुढे बीडमधून प्रीतम मुंडे यांच्याऐवजी पंकजा गोपीनाथराव मुंडे यांना भाजपनं उमेदवारी दिली आहे. पंकजा मुंडे यांचे वडील कैलासवासी गोपीनाथराव मुंडे हे राज्यात आणि केंद्रातही मंत्री होते. त्यांचा भाजपचा राज्यात जी बांधणी झाली त्यात त्यांचा सिंहाचा वाटा होता. पंकजांचे मामा प्रमोद महाजन हे केंद्रात मंत्री होते. अगदी संघाचे कार्यकर्ते जनसंघ असा प्रवास करत तेही राजकारणात पुढे आले होते. त्यानंतर आपण बघायचं झालं तर रावसाहेब दानवे हे स्वतः राजकारणात 40 वर्षाच्या पेक्षा जास्त काळापासून आहेत. पण त्यांचंही घराणं राजकीय घराणं म्हणूनच ओळखलं जातं का, आणि तेही घराणेशाही अगदी योग्य प्रमाणे घराणेशाहीचं पायंडा पुढं चालवतात. त्यांचे पुत्र संतोष दानवे हे महाराष्ट्र विधानसभेचे सदस्य आहेत. जावई हर्षवर्धन जाधव हे दोन वेळेस कन्नड मतदारसंघातून आमदार झालेले आहेत. आणि गत निवडणुकीत त्यांनी औरंगाबाद मतदारसंघातून लोकसभेची निवडणूक लढवली होती. त्यामुळं घराणेशाही ही परंपरा पुढं राजकारणात चालतच राहणार. त्यात आता त्याला एखाद्या राजकारण्याचा मुलगा
सक्रिय राजकारणात असेल म्हणून तो पुढे येतो, तर काही जणांना बसलेल्या जागेवर उचलून आणून राजकारणात ठेवलं जातं. हे असं चालत असतं. त्यामुळं कुणीही आमचा पक्ष राजकारणात घराणेशाहीला स्थान देत नाही असं म्हणण्याचं काही कारण नाही. कारण हे घडतच राहणार, घडत राहील आणि पुढंही चालत राहील. धन्यवाद.